तुम्हाला माहिती आहे का, कोणतेही जास्त मसाले न वापरता किंवा जास्त साहित्याचा वापर न करता फक्त 15 ते 20 मिनिटात तयार होणारी ही चमचमीत अशी मटकीची भाजी तुम्ही घरच्यांना खाऊ घातलीत ना, तर घरचे तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा. सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की जिरे आणि ठेचलेला लसूण घालायचा. लसूण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर चिरलेला कांदा, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची. कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर अर्धा चमचा हळद, दीड चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चिरलेला टोमॅटो घालायचा. मसाल्यासोबत टोमॅटो सुद्धा छान मऊसूद होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये इथे मी एक मोठी वाटी मटकी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. ती मटकी घालायची. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं आणि भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मटकी मिक्स करून 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर परतून घ्यायची. त्यानंतर झाकण ठेवून मंद आचेवर 1-2 मिनिटं छान अशी वाफवून घ्यायची. झाकण काढायचं. एकदा खालून एकसारखी मिक्स करायची. त्यानंतर 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं. जर हे नसेल तरी काहीही हरकत नाही. नाही घातलं तरी सुद्धा चालेल. शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर हे भाजीमध्ये एकदा मिक्स करायचं. त्यानंतर एक अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर पुन्हा भाजी एकदा मिक्स करायची. झाकण ठेवून मंद आचेवर एक 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायची. 7 ते 8 मिनिटं भाजी शिजवून घेतली आहे. मस्त चमचमीत अशी मटकीची भाजी तयार झाली आहे. नक्की बनवून पहा आणि पुढचा रेसिपी व्हिडिओ कोणता पाहायचा आहे ते सुद्धा कमेंट करा.